हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरला शिकलो होतो सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजेच स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. आता आपण शिकणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये म्हणजेच फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आपण आज शिकणार आहोत. सो फर्स्टली मला हवं आहे की तुम्ही सर्वांची नावं 1 ते 8 आपले फीचर्स आहेत. 1 ते 8 आपण त्याची नावं रिपीट करूयात. मला इथे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास हवा आहे. बघा, मला तिथे नाव चेंज करून हवं आहे. काय हवं आहे? वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. काय म्हणणार? वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. चला मग लाईनशीर आपण 1 ते 8 वाचूयात. पहिलं आहे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. दुसरं किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, विशिष्ट गृहीतकांवर आधारित, विभाजन पद्धत, सीमांत तत्वांचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण, मर्यादित व्याप्ती. पुन्हा वैयक्तिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, विशिष्ट गृहीतकांवर आधारित, विभाजन पद्धत, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण, मर्यादित व्याप्ती. पुन्हा वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, विशिष्ट गृहीतकांवर आधारित, विभाजन पद्धत, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण आणि मर्यादित व्याप्ती. म्हणजे आपण किती बघितले? 8 वैशिष्ट्य बघितले. येतं लक्षात? चला इंग्लिश मिडियमवाले लगेच आपण आपलंही चालू करूयात. फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स दिसत आहेत तुम्हाला? फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. चला मग मला इथे स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअलच्या पुढे पाहिजे आहे इकॉनॉमिक युनिट्स. म्हणजे मला तिथे हवं आहे स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट, प्राइस थिअरी, पार्शियल इक्विलिब्रियम बेस्ड ऑन सर्टन अझम्पशन्स, स्लाइसिंग मेथड, यूज ऑफ मार्जिनॅलिझम प्रिन्सिपल, ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर, लिमिटेड स्कोप. आपण काय करतो आहे? 1 ते 8 ही जी नावं आहेत त्यांना एकदा रिपीट करतोय 1-2दा. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स, प्राइस थिअरी, पार्शियल इक्विलिब्रियम बेस्ड ऑन सर्टन अझम्पशन्स, स्लाइसिंग मेथड, यूज ऑफ मार्जिनॅलिझम प्रिन्सिपल, ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर, लिमिटेड स्कोप. पुन्हा स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स, प्राइस थिअरी, partial equilibrium based on certain assumptions, slicing method, use of marginalism principle, analysis of market structure and limited scope. हे होते आपले 8 फीचर्स. आता यांना आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. चला मग एक एक बघूयात. तुम्हाला आपला चिंटू आणि कृष्ण आठवतोय का? कुणाल आणि कृष्ण आठवतोय का? कुणाल आणि कृष्णाला आपल्याला विसरायचं नाही. ओके. कुणाल हा बॅग मागणारा एक मुलगा होता आणि कृष्णा हा कोण आहे? एक उत्पादन संस्था आहे जी बॅगचं प्रोडक्शन घेते, बॅगचं उत्पादन घेते. नक्की लक्षात आहे ना तुमच्या? बरं, चला मग पुढे बघा. वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास हे आपलं आहे पहिलं फीचर. मग मला सांगा, मी तुम्हाला आधीच सांगितलं का आपली ती इकॉनॉमी आहे ना, आपली ती अर्थव्यवस्था, ती जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या आपण कोणाचा अभ्यास करतो? वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करतो. कुठे? सूक्ष्म अर्थशास्त्रात. म्हणून त्यांनी स्पष्टपणे इथे लिहिलं आहे बघा. इथे त्यांनी अगदी स्पष्टपणे दिलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. चला मग मला इथे एक शब्द तुमच्याकडनं ॲड करून हवा आहे. काय हवं आहे? तर अर्थव्यवस्थेच्या लहान, म्हणजे यांसारख्या नंतर मला काय हवं आहे? अर्थव्यवस्थेच्या. मग बघा आपण लिहिणार कसं? सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेच्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. आणि मग तुम्ही उदाहरण द्या ना. विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, हे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकतात. जे आपण डेफिनेशनमध्ये पाठ केले होते ना, ते वाले एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकतात. स्टार्टिंगला तुम्ही काय लिहिणार? सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेच्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या
वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे वर्तनाचा आपण अभ्यास करतो. उदाहरणार्थ विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न यांसारख्या लहान घटकांचा आपण अभ्यास करतो. म्हणजे देशातल्या संपूर्ण उद्योग संस्थांचा नाही, तो फक्त बॅग बनवणाऱ्या उद्योग संस्थेचा. देशातल्या सर्व उत्पादन संस्थांचा नाही, तो फक्त कृष्णाच्या उत्पादन संस्थेचा. सर्व कुटुंब संस्थांचा अभ्यास नाही करायचा आहे आपल्याला, तर कोणाचा करायचा आहे? फक्त कुणालच्या कुटुंबाचा अभ्यास करायचा आहे. सर्वसाधारण किंमत पातळी नाही बघायची आपल्याला अर्थव्यवस्थेची, तर आपल्याला बघायचं आहे अर्थव्यवस्थेतल्या एका वैयक्तिक वस्तूची किंमत. म्हणजे आपल्याला लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करायचा आहे. संपूर्ण देशाची मागणी नाही, तर फक्त कुणालने केलेली मागणी बघायची आहे. संपूर्ण देशाने केलेला पुरवठा नाही, तर इथे काय बघायचं आहे आपल्याला? फक्त कृष्णाने केलेल्या पुरवठ्याचा अभ्यास करायचा आहे. आलं का लक्षात? हा होता फर्स्ट पॉईंट आपल्या मराठीवाल्यांचा. चला लगेच रँडमली आपण इंग्लिशचं पण बघूयात. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. काय दिसतं इथे? स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. मग बघा स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्समध्ये काय? Microeconomics is a study of behavior of small individual economic units. च्या पुढे मला एक शब्द हवा आहे. युनिट्स ऑफ द इकॉनॉमी. युनिट्स ऑफ द इकॉनॉमी. हे जे स्मॉल इंडिव्हिज्युअल युनिट्स आहेत ते कोणाचे भाग आहेत? तर ते आपल्या इकॉनॉमीचे भाग आहेत, आपल्या अर्थव्यवस्थेचे भाग आहेत. सो मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ बिहेवियर of individual economic units of the economy, like individual firms, individual prices, individual households, etc. अलग लक्षात? याचा अर्थ काय? तर मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी. हा एक स्टडी आहे, अभ्यास आहे. कसला? ऑफ द बिहेवियर. बिहेवियरचा, वागणुकीचा, वर्तणुकीचा. कोणाच्या? ऑफ स्मॉल इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स. अगदी लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा. कसल्या? ऑफ अवर इकॉनॉमी. आपल्या अर्थव्यवस्थेच्या. लाईक किंवा मग फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल फर्म्स, इंडिव्हिज्युअल प्राइजेस, वेजेस, इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड. आलं का लक्षात? हा होता आपला फर्स्ट पॉईंट. चलो सेकंड पॉईंट, प्राइस थिअरी. खूप सोपं आहे. चला बघूयात आपण काय ते. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चिती तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते. चला मला इथे कसं हवं आहे बघा. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण काय म्हणतो? किंमत सिद्धांत असे म्हणतो. आपण व्याप्ती शिकलो ना मागच्या पार्टमध्ये, त्याच्यामध्ये पण तर दिलेलं होतं की वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात, उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात. हे काय आहेत? स्कोप आहेत, व्याप्ती आहे, हे की नाही. थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग या काय आहेत? स्कोप आहेत. मग तेच तर इथे दिलेलं आहे की आपल्या वस्तू आणि सेवा तसेच उत्पादन घटक यांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. आलं का लक्षात? चला इकडे प्राइस थिअरी बघा. प्राइस थिअरी. मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ डिटर्मिनेशन ऑफ प्राइजेस. मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ डिटर्मिनेशन ऑफ प्राइजेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज वेल ॲज फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. हेन्स इट इज नोन ॲज प्राइस थिअरी. चला इथे तुम्ही पहिले याचा अर्थ ऐकून घेऊयात. मायक्रो इकॉनॉमिक्स कशाशी संबंधित आहे? तर किमती ठरवण्याशी. कुणाच्या? प्राइजेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज वेल ॲज फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. वस्तू आणि सेवा तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात यासाठी रिलेटेड आहे. कोण? मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणून त्याला म्हणतात प्राइस थिअरी. म्हणून त्याला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. तर इथे मी एक वाक्य तुम्हाला सांगू इच्छिते जे खूप कॉमन वाक्य जे आपण सगळीकडे वापरू शकतो. मायका काय? मायक्रो इकॉनॉमिक
studies, microeconomic study how the prices of goods and services and factor of production are determined ला लावायचा ed, hence it is called as price theory. पुन्हा ऐका, microeconomic studies how the prices of goods and services as well as factor of production are determined, hence it is called as price theory. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात, हाऊ म्हणजे कशा ठरतात याचा अभ्यास केला जातो, म्हणून त्याला किंमत सिद्धांत म्हणजेच प्राइस थिअरी असं म्हटलं जातं. हा होता आपला सेकंड पॉईंट. आता आपण बघूया थर्ड पॉईंट. खूप महत्त्वाचा आहे हा थर्ड पॉईंट, पण याच्यामधली पहिली लाईन मला एवढी इम्पॉर्टंट वाटतच नाही, सो आय एम इग्नोरिंग दॅट. दुसरी लाईन बघा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. म्हणजे याचा अर्थ सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला काय म्हणतात, आंशिक समतोल असेही म्हणतात, आंशिक समतोलाचे विश्लेषण असेही म्हणतात. मग तुम्ही म्हणाल मॅडम समतोल किंवा बॅलन्स कोणामध्ये बघायचं आहे आपल्याला, एक कृष्णा म्हणजे एक उपभोक्ता, एक कुणाल, माय मिस्टेक, एक कुणाल म्हणजे एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था म्हणजे एक कृष्णा जो बॅग बनवणारा आहे तो, आणि विशिष्ट उद्योग म्हणजे एकच उद्योग. कोणता विशिष्ट उद्योग, तो बॅगेचा उद्योग. इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आंशिक समतोल जे आहे ना, त्या आंशिक समतोलात एक कुणाल म्हणजे एक उपभोक्ता, एक कृष्णा म्हणजे एक उत्पादन संस्था, आणि बॅगेचा उद्योग म्हणजे विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचं विश्लेषण केलं जातं. येतं का लक्षात? आणि आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून वेगळं किंवा बाजूला काढून मग त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा बरं का, क्लासमध्ये खूप गोंधळ होतोय, पण मला माहिती पर्टिक्युलर एका साईडनेच गोंधळ येतोय. मग मी काय करणार रे, सगळ्या क्लासला एकत्र धारेवर धरणार का? नाही. मी काय करणार, ज्या साईडने मला आवाज येत होते त्या साईडच्या स्टुडंट्सला मी काय करणार, थांबवणार. मग समजा तो एखादाच असेल तर मी पहिले एकाची चौकशी करणार, मग दुसऱ्याची चौकशी करणार, वेगळं बाजूला काढणार, वर्गातनं एकाला बाजूला काढायचं. सेम तसंच अर्थव्यवस्थेतून एका वैयक्तिक आर्थिक घटकाला इतर घटकांपासून बाजूला काढायचं आणि मग त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास करायचा. त्याला म्हणतात आंशिक समतोल. येतंय का लक्षात? आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आंशिक समतोलच वापरला जातो. मग तू म्हणशील का आंशिक समतोल? आंशिक समतोल का? तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकाचा अभ्यास करतं. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एक छोटासा अंश, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एका छोट्याशा अंशाचा अभ्यास करतो, अंशाचा. म्हणून तिथे म्हटलंय आंशिक समतोल, की एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग यांच्या आर्थिक समतोलाचं विश्लेषण केलं जातं. कुठे? सूक्ष्म अर्थशास्त्रात. पुढे आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत कसं काम केलं जातं, तर वैयक्तिक आर्थिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून वेगळं काढलं जातं आणि मग त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. आलं का लक्षात ह्या पॉईंटमध्ये? नंतर आहे आपला थर्ड पॉईंट. चला, थर्ड पॉईंट काय आहे इकडे, पार्शियल इक्विलिब्रियम. पार्शियल इक्विलिब्रियम काय असतं? पार्शियल इक्विलिब्रियम, पार्शियल इक्विलिब्रियम इज बॅलन्स बिटवीन टू फॅक्टर्स. इग्नोर करा ही लाईन, आय डोंट थिंक इट इज इम्पॉर्टंट. पुढे बघा, मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस डील्स विथ द पार्शियल इक्विलिब्रियम. मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज पार्शियल इक्विलिब्रियम. आपण असं म्हणूयात. ओके, मी तर तुम्हाला थोडासा चेंज करून देते आहे. काय चेंज आहे? मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस इज ऑल्सो नोन ॲज पार्शियल इक्विलिब्रियम अनालिसिस. पुन्हा ऐका, मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस इज ऑल्सो नोन ॲज पार्शियल इक्विलिब्रियम अनालिसिस. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाला
आंशिक समतोलाचे विश्लेषण असेही म्हटले जाते. पार्शियल म्हणजे छोटासा पार्ट. कोणाचा पार्ट? टोटल इकॉनॉमीचा पार्ट. म्हणून त्याला म्हटलंय पार्शियल इक्विलिब्रियम. टोटल इक्विलिब्रियम नाही आहे हा, जनरल इक्विलिब्रियम नाही आहे हा, काय आहे? पार्शियल इक्विलिब्रियम आहे. कारण इकॉनॉमीच्या छोट्या पार्ट्सला वेगळं काढलं जातं आणि मग त्यांचा स्टडी केला जातो. सांगते मी तुम्हाला ते पुढे, बघा कसं. विच ॲनालायझेस इक्विलिब्रियम पोझिशन. विच ॲनालायझेस, जे ॲनालाइज करतं. काय ॲनालाइज करतं? समतोल, इक्विलिब्रियम पोझिशन ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. बघा, इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिटच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर, इंडिव्हिज्युअल फर्म, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री. इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर म्हणजे कुणाल, इंडिव्हिज्युअल फर्म म्हणजे कृष्णा आणि इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री म्हणजे बॅगची इंडस्ट्री. त्याच्यापुढे त्यांनी म्हटलंय इट आयसोलेट्स अन इंडिव्हिज्युअल युनिट फ्रॉम अदर फोर्सेस. हा वेगळं काढतो, वर्गातनं बाहेर काढतो आणि मग विचारतो, तपशीलवार चौकशी करतो. इट आयसोलेट्स अन इंडिव्हिज्युअल युनिट फ्रॉम अदर फोर्सेस. इतर घटकांपासून इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट म्हणत इथे. इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिटला वेगळं काढतो. अँड स्टडीज इट्स इक्विलिब्रियम इंडिपेंडेंटली. आणि मग त्याच्या समतोलाचा अभ्यास अगदी तपशीलवारपणे, स्वतंत्रपणे करतो. येतंय का लक्षात? मग मला एकीने विचारलं, मॅडम इक्विलिब्रियम म्हणजे नक्की काय हो? समतोल म्हणजे नक्की काय? मग समतोल याचा अर्थ बघा, आपला हा जो एक उपभोक्ता आहे, म्हणजे एक कन्झ्युमर आहे, इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर, त्याला जी प्राईस मोजावी लागली, जी किंमत मोजावी लागली, त्यात त्याला मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन मिळालं आहे. म्हणजे ती वस्तू वापरून त्याला मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन मिळालं. दुसरी गोष्ट, कृष्णाने ती बॅग विकली तेव्हा त्याला चांगला प्रॉफिट मिळाला आहे. म्हणजे इथे कोण झाला? कृष्णा पण खुश झाला, कृष्णाचं पण समाधान झालं. आणि तिसरी गोष्ट, विशिष्ट उद्योग, की बॅगेच्या उद्योगाचा जास्त सेल होतो आहे, प्रोडक्शन जास्त होतं आहे, सेल जास्त होतं आहे, प्रॉफिट जास्त होतं आहे. म्हणजे याचा अर्थ ते पण काय आहेत? समाधानी आहेत, आर्थिकरित्या समाधानी आहेत, इकॉनॉमिकली ते सॅटिस्फाईड आहेत. त्याला म्हणता इक्विलिब्रियम, पार्शियल इक्विलिब्रियम. आलं का लक्षात? हा होता तुमचा थर्ड पॉईंट. आता आपण बघूयात आपला फोर्थ पॉईंट. चला, फोर्थ पॉईंट काय आहे? विशिष्ट गृहीतकांवर आधारित. विशिष्ट गृहीतक बघा का. आता गृहीतकांचा अर्थ ॲक्च्युली काय असतो बघा. पहिली गोष्ट, गृहीतक म्हणजे काय? व्हॉट इज ॲझम्पशन? काय असतं गृहीतक? गृहीतक म्हणजे असं की मम्मीने आपल्याला क्लासला पाठवलं. आपल्या क्लासपासून तर आपल्या घरापर्यंतचं अंतर छोटंच आहे, पण तरी मम्मी असं ॲझ्युम करते आहे की आपण रस्त्यात चालता चालता कोणाशी गप्पा मारत थांबलेलो नाही आहे, डायरेक्टली क्लासवर गेलो आहे आणि डायरेक्ट अभ्यास करतो आहे. मध्येच आपल्याला पाणीपुरीची गाडी भेटली नाही की आपण जाऊन पाणीपुरी खायला लागलो. म्हणजे याचा अर्थ काय? की मम्मीने असं गृहीत धरलं आहे की आपण घरातनं निघालो आहे आणि सरळ क्लासमध्येच जाणार आहे. ह्याला म्हणता गृहीतक. आपण जे म्हणतो ना, समजा असं झालं असेल तर, समजा असं केलं तर. समजा म्हणजे काय असतं? समजा म्हणजे गृहीतक असतं, ॲझम्पशन असतं. येते का लक्षात? मग विशिष्ट गृहीतकांवर आधारित. मग आपला सूक्ष्म अर्थशास्त्र, लक्ष द्या, आपलं सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट गृहीतकांवर, विविध गृहीतकांवर आधारित असतं, अनेक गृहीतकांवर आधारित असतं, अनेक गृहीतकांवर. त्यातलं पहिलं गृहीतक कोणता? इतर परिस्थिती कायम. म्हणजे मम्मीने ठरवूनच घेतलं होतं, मम्मीने गृहीत धरलं होतं की इतर परिस्थिती कायम आहे, माझा मुलगा गपचूप इथून घरातून निघून क्लासमध्येच जाणार आहे. म्हणजे इतर परिस्थिती कोणतीही चेंज होणार नाही आहे, सगळ्या गोष्टी सरळ आहेत आणि माझा मुलगा स्वतःसारखा सरळ क्लासमध्ये चालला आहे. ह्याला म्हणतात इतर परिस्थिती कायम. फॉर एक्झाम्पल, वस्तूची किंमत बदलती आहे पण बाकी सगळ्या गोष्टी स्थिर आहेत. म्हणजे मागणी स्थिर आहे, पुरवठा स्थिर आहे, बाजारात मालाचा तुटवडा पडला नाही आहे, लोकांनी मागणी कमी केली नाही, सरकारने हस्तक्षेप केला नाही, किंवा मग कोणी काळा बाजार केला नाही. म्हणजे नाही का, वस्तू साठवून ठेवतात काही लोक, काळा बाजार करतात. अशा कोणत्याही गोष्टी नाही असं गृहीत धरलं जातं. त्याला म्हणतात इतर परिस्थिती कायम. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला
मुख्यत्वे गृहीतकांचाच अभ्यास करावा लागतो. गृहीतकांना लक्षात घेऊनच अभ्यास करावा लागतो. मग काय गृहीतक आहे? इतर परिस्थिती कायम. मग त्यातली काही गृहीतकं बघा कशी. इतर परिस्थिती कायम मधली सगळ्यात पहिलं पूर्ण रोजगार, की सर्वांना रोजगार आहे, सगळ्यांकडे पैसे आहेत. दुसरा शुद्ध भांडवलशाही, म्हणजे कुठेही काळा बाजार केला जात नाहीये. पूर्ण स्पर्धा, आपल्या मार्केटमध्ये स्पर्धा कशी आहे? पूर्ण आहे. आणि सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण, की सरकार कोणाच्याही व्यवसायामध्ये हस्तक्षेप करत नाहीये. अशा गृहीतकांवर आपलं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे सिद्धांत आधारित असतात. आणि या गृहीतकांमुळे ॲक्च्युलीमध्ये सिद्धांतांचा अभ्यास सोपा होतो, सिद्धांतांचं विवेचन सोपं होतं. मग या पॉईंटमध्ये तुम्ही काय म्हणाल? तर इतर परिस्थिती कायम, पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण यांसारख्या गृहीतकांचा आधार घेऊन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अनेक सिद्धांतांचा अभ्यास केला जातो. या गृहीतकांमुळेच सिद्धांतांचे अभ्यास कसे होतात? सोप्यापणे होतात, सहजरित्या होतात. आलं का लक्षात? चला मग फोर्थ पॉइंट, बेस्ड ऑन सर्टन ॲझम्पशन्स. चला मग बेस्ड ऑन सर्टन ॲझम्पशन्समध्ये बघूयात. मायक्रो इकॉनॉमिक्स बिगिन्स विथ द फंडामेंटल ॲझम्पशन. मायक्रो इकॉनॉमिक्सची सुरुवात होतेच एका छोट्याशा ॲझम्पशनने, बेसिक ॲझम्पशन येते. काय ॲझम्पशन आहे? अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट. तुम्ही याला असंही म्हणू शकतात, अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट, इतर परिस्थिती कायम, अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट. ही एक लॅटिन फ्रेज आहे. तिचं नाव काय आहे? सेट्रिस पेरिबस. सेट्रिस पेरिबसचा अर्थ अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट, म्हणजे इतर परिस्थिती कायम. मराठी मीडियमवाल्यांनो, तुम्ही सेट्रिस पेरिबस हा शब्द तिथे लिहू शकतात, तुमच्या मार्कांमध्ये भरच पडेल याच्याने. अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट म्हणजेच इतर परिस्थिती कायम. त्याचा लॅटिन फ्रेज काय आहे? सेट्रिस पेरिबस. सच ॲज. मग सेट्रिस पेरिबसमध्ये किंवा अदर थिंग्समध्ये कोणत्या गोष्टी येतात? सच ॲज परफेक्ट कॉम्पिटिशन, लेझेस फेअर पॉलिसी. लेझेस फेअर पॉलिसी याला तुम्ही काय म्हणू शकता माहिती का? नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्मेंट, गव्हर्मेंटचा हस्तक्षेप नाही. परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण स्पर्धा आहे. प्युअर कॅपिटलिझम, कुठेही काळा बाजार होत नाहीये. अँड फुल एम्प्लॉयमेंट, सगळ्या लोकांना संपूर्ण रोजगार मिळालेला आहे. These assumptions make the analysis of microeconomics very simple. हे जे ॲनालिसिस आहेत ते काय करतात रे? तर मायक्रोइकॉनॉमिक्स, हे जे ॲझम्पशन्स आहेत ते काय करतात? तर मायक्रो नॉट मॅक्रो, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, मायक्रोइकॉनॉमिक्सचे सर्व ॲनालिसिस काय करतात? व्हेरी 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 सिम्पल किंवा खूप इझी बनवतात. येतं आहे का लक्षात? म्हणजे आपण इथे स्पेशली काय लिहिणार? तर मायक्रो इकॉनॉमिक्स बिगिन्स विथ द फंडामेंटल ॲझम्पशन. सेट्रिस पेरिबस मीन्स अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट, सच ॲज परफेक्ट कॉम्पिटिशन, नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्मेंट, प्युअर कॅपिटलिझम, full employment. And these assumptions make our analysis of microeconomics very simple. आला का लक्षात आपला हा पॉईंट? की याच्यात मला म्हणायचं काय की फंडामेंटल ॲझम्पशन, बेसिक ॲझम्पशन असतं. मुळातच सुरुवातीचं पहिलं ॲझम्पशन काय असतं? अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट, सगळ्या गोष्टी स्थिर आहेत, कायम आहेत, त्यात बदल झालेला नाही. त्याचे 4 एक्झाम्पल्स त्यांनी इथे देऊन ठेवलेत. पहिलं एक्झाम्पल काय? परफेक्ट कॉम्पिटिशन, की आपल्या मार्केटमध्ये पूर्ण स्पर्धा आहे. नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्मेंट, आपल्या मार्केटमध्ये सरकारचा हस्तक्षेप नाही. प्युअर कॅपिटलिझम म्हणजे काय? तर कुठेही काळा बाजार होणार नाही. म्हणजे वस्तू लपवून ठेवणं किंवा मग जपून ठेवायचं आणि जेव्हा डिमांड जास्त वाढेल, खूप अति वाढेल, तेव्हा हाय प्राइजेसवर विकायचं, अशी गोष्ट नाही आहे. अँड फुल एम्प्लॉयमेंट, सगळ्यांना पूर्ण रोजगार आहे. प्युअर कॅपिटलिझम म्हणजे कॅपिटलिझम नाही आहे, प्युअर आहे. प्युअर भांडवलशाही कशी आहे? प्युअर आहे. अँड फुल एम्प्लॉयमेंट. आलं का लक्षात? हा होता तुमचा 4th पॉईंट. आता आपण बघणार आहोत आपला 5th पॉईंट. 5th पॉईंट काय आहे बघा? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धत.
विभाजन पद्धत. अरे ऐका ना, आपला सध्या सीझन कोणता आहे? आंब्यांचा सीझन आहे, आंब्यांचा. एक फुल आंबा म्हणजे आपली पूर्ण अर्थव्यवस्था. आपण खाताना अख्खा आंबा खात नाही ना. म्हणजे जर का एखाद्या प्रॉब्लेमचा अभ्यास करायचा असेल तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास नाही करू शकत आपण. आपल्याला काय करावं लागेल? ज्या बाबतीत आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या गोष्टीला वेगळं काढावं लागेल आणि मग स्टडी करावं लागेल. मग बघा, त्यांनी ते म्हटलंय की आंबा पूर्ण नाही खायचा आहे, स्लाइस करून खायचा आहे. विभाजन करून खायचं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचे तुकडे करायचे आणि मग त्याला तपशीलवारपणे अभ्यास करायचा. बघा, तुम्हाला वाचून दाखवते मी. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे म्हणजे आपल्या तिचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक, इथे टाका बरं का, वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते आणि नंतर प्रत्येक घटकाचा तपशीलवारपणे स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात कोणत्या पद्धतीचा वापर करतात? विभाजन पद्धत. म्हणजे बघा बरं का, कुणालच्या वडिलांचं उत्पन्न पाहिजे आपल्याला, सगळ्या देशाचं उत्पन्न नाही पाहिजे. म्हणून त्यांनी ते म्हटलंय राष्ट्रीय उत्पन्नामधील फक्त वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. राष्ट्रीय उत्पन्नातील फक्त वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास म्हणजे कुणालच्या पप्पांच्या उत्पन्नाचा अभ्यास. समग्र मागणी, संपूर्ण देशातील मागणीचा अभ्यास नाही करायचा आहे. तो वैयक्तिक मागणीचा म्हणजे फक्त कुणालच्या मागणीचा अभ्यास करायचा. म्हणून तर आपल्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला विभाजन पद्धत असे म्हणतात. म्हणून तर आपल्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. कारण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा इथे अभ्यास नाहीच करायचा आहे. इथे विभाजन करून, कसं विभाजन? वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचं विभाजन करायचं आणि मग त्यांचा स्वतंत्रपणे तपशीलवारपणे अभ्यास करायचा. फॉर एक्झाम्पल बघा बरं का, संपूर्ण राष्ट्राचं उत्पादन नाही बघायचं आहे आपल्याला, फक्त कृष्णाने घेतलेलं उत्पादन बघायचं आहे. म्हणजे एका उत्पादन संस्थेने घेतलेलं उत्पादन बघायचं आहे, असा याचा अर्थ आहे. ही होती आपली विभाजन पद्धत. चला मग इकडे विभाजन पद्धतला इंग्लिशमध्ये म्हणतात स्लायझिंग मेथड. 5th नंबरचा पॉईंट, स्लायझिंग मेथड. स्लाइस करा. आंबा टोटल अख्खाच्या अख्खा खाऊ नका. ॲग्रिगेटमध्ये आंबा नाही खायचा आहे आपल्याला काय करायचं आहे? त्याच्या स्लाइसेस करायच्या आहे आणि एक इंडिव्हिज्युअल फोड खायची आहे तुम्हाला, इंडिव्हिज्युअल स्लाइस खायची आहे. बघा कसं. मायक्रो इकॉनॉमिक युजेस स्लायझिंग मेथड. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धत वापरली जाते. मायक्रो इकॉनॉमिक युजेस स्लायझिंग मेथड. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धत वापरली जाते. कशी वापरली जाते हे तुम्हाला आठवतं का? मगाशी तुम्ही आयसोलेट शिकले होते 2nd पॉईंटमध्ये, 3rd पॉईंटमध्ये. बस त्यालाच आपल्याला इथे खाली वापरायचं आहे. पण आयसोलेटसोबत डिवाइड वापरायचा, डिवाइड किंवा स्प्लिट. तुम्हाला काय वाटतं ते वापरा. इट आयसोलेट्स ऑर स्प्लिट द होल इकॉनॉमी. कोण आयसोलेट करतं? इट म्हणजे कोण? इट म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक स्प्लिट्स or divide or isolate the whole economy into small individual units. संपूर्ण अर्थव्यवस्थेला छोट्या छोट्या इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक टाकायचं इथे. इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्समध्ये काय केलं जातं? डिवाइड केलं जातं. अँड स्टडीज ईच अँड एव्हरी युनिट सेपरेटली इन डिटेल. आणि प्रत्येक युनिटला आपण सेपरेटली स्टडी करतो इन डिटेलमध्ये. आलं का लक्षात? याचा अर्थ कुणालच्या पप्पांचं उत्पन्न बघा, संपूर्ण देशाचं नाही. बघा सेम म्हटलंय, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इन्कम आउट ऑफ नॅशनल इन्कम. संपूर्ण नॅशनल इन्कममधला फक्त इंडिव्हिज्युअल इन्कम बाजूला काढायचा आणि त्याचा स्टडी करायचा सेपरेटली इन डिटेल. 2nd बघा त्यांनी म्हटलंय स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल डिमांड आउट ऑफ ॲग्रिगेट डिमांड. संपूर्ण देशाची जी मागणी आहे तिचा नाही अभ्यास करायचा, तिच्यातली फक्त कुणालची मागणी बाजूला काढायची आणि त्याचा स्टडी करायचा. येतं लक्षात स्लायझिंग मेथड. नंतर आपला 6th पॉईंट बघा काय आहे. 6th पॉईंट आहे सीमांत तत्वाचा वापर. 6th पॉईंट आहे सीमांत तत्वाचा वापर. बरं 1 मिनटं, आपलं लेक्चर खूपच लेंदी जात आहे, यामुळे मला अपलोडिंगला प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
सो जे 3 नेक्स्ट आपले फीचर्स आहेत, जे वैशिष्ट्ये आहेत, ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये टाकते. थँक्यू सो मच. माझे व्हिडिओज नक्कीच लाईक शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम्स असतील ते मला सांगा आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळतील किंवा माझे जे नवीन नवीन व्हिडिओज मी टाकेल ते तुम्हाला नक्कीच त्याची काय मिळेल, लिंक मिळेल. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.